नमस्कार मित्रांनो, आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। जेवणासंबंधी काही नियम पाळा, कधीही पैशाची कमतरता होणार नाही। जेवणाच्या ताटात हात धुवू नका। शास्त्रानुसार जेवणानंतर ताटात कधीही हात धुवू नये। ताटात हात धुतल्यानंतर लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी कोपतात असे म्हटले जाते, त्यामुळे माणसाचे वाईट दिवस चालू होतात। ताटात अन्न शिल्लक ठेवू नका। अन्नाची नासाडी करणे हे खूप चुकीचे मानले जाते। जाणकारांच्या मते माणसाला जेवढी भूक आहे तेवढेच अन्न माणसाने ताटात घेतले पाहिजे। जास्त अन्न खाणे आणि नंतर कमी अन्न खाणे यामुळे अन्नाचा अपव्यय होतो। त्याचवेळी आई अन्नपूर्णा रागवते आणि शिक्षा देते। अन्न मंत्राचा जप करा। पुराणानुसार जेव्हाही तुम्ही जेवायला बसाल तेव्हा सर्वप्रथम भोजन मंत्राचा जप करा। असे केल्याने अन्न आपल्या शरीरात जाते आणि आपले शरीर निरोगी राहते। जेवायला बसल्यावर देवाचे आभार मानायला विसरू नका। एक सोबत 3 पोळ्या वाढू नका। धर्मात कोणत्याही शुभ कार्यात 3 अंक अशुभ मानला जातो। असे म्हटले जाते की अन्न खाणे हे देखील एक शुभ कार्य आहे। जेव्हा तुम्ही जेवण वाढत असाल तेव्हा त्या व्यक्तीला एका वेळी 3 पोळ्या वाढू नका, 2 किंवा 4 पोळ्या द्या। जमिनीवर बसून अन्न खावे। शास्त्रानुसार माणसाने नेहमी जमिनीवर बसून जेवायला पाहिजे। असे केल्याने पृथ्वी मातेच्या सकारात्मक लहरी पायाच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करतात। यामुळे शरीर निरोगी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण होते। त्याचा परिणाम आपल्या जीवनातही दिसून येतो। जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवी देवतांचे आवाहन करा। विश्वातील सर्व प्राणीमात्रांना भोजन मिळावे, कुणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना करावी। जेवताना मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे। पश्चिम दिशेला मुख करून जेवल्यास ते जेवण राक्षसांना मिळते व रोग पाठीशी लागतात। जेवण करताना शक्यतो मौन बाळगावे। गप्पा करत भोजन करू नये। राग किंवा संताप आलेला असताना भोजन करू नये। जेवण किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरात बसूनच करावे। त्यामुळे आपल्या कुंडलीतील राहू ग्रह शांत होतो। कुटुंबावर आकस्मिक संकटे कोसळू नये यासाठी राहू ग्रह महत्त्वाचा मानला जातो। जेवण करताना जेवणाचे ताट कधीही एका हातात धरून भोजन करू नये, त्यामुळे खाल्लेले अन्न प्रेतयोनीत जाते। त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुवू नये। आपल्या समोर आलेल्या अन्नाला नाव न ठेवता गुपचूप जेवण करावे। ताटातील संपूर्ण अन्न संपवावे, उष्टे पडू देऊ नये। जेवण कधीही सोफ्यावर किंवा बेडवर बसून करू नये। घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून जेवण करावे, त्यामुळे त्यांच्यातील एकोपा वाढीस लागतो। स्वयंपाक करणारी स्त्री किंवा पुरुषाने आधी आंघोळ करून आणि शुद्ध होऊन मगच स्वयंपाक करायला सुरुवात करावी। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।